नमस्कार. आपण पाहत आहात समर्थ लेखणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. योग ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल अशी देणगी आहे किंवा ती देणगी दिले असं मानले जाते. निरोगी जीवन, मनाची एकाग्रता आणि सकारात्मक विचारांसाठी योगाचं महत्त्व आज संपूर्ण जगाने मान्य केलं आहे. याच पार्श्वभूमीवर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या योग दिन कार्यक्रमात भारत स्वाभिमान न्यासाचे तहसील प्रभारी तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक बाळासाहेब नरारे यांनी उपस्थितांना योगाचे प्रशिक्षण दिले. त्यांनी विविध योग प्रकार, प्राणायाम आणि दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व याबद्दल देखील मार्गदर्शन केले. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहते, मन शांत राहते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी विविध योग प्रकारांचा प्रत्यक्ष सराव केला. सर्वांनी उत्साहाने सहभाग घेत योग दिनाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाला करमाळा तालुक्याच्या तहसीलदार माननीय शिल्पाताई खोकडे मॅडम यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांची प्रमुख उपस्थिती, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, माजी प्राचार्य योगेश माने, कलीम काझी, प्रभारी प्राचार्य डॉक्टर ए पी माने, कनिष्ठ विद्यालयाचे प्रशासक अधिकारी संभाजी केदार यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पप्पू शेठ सिंधी, रितेश शेठ कटारिया, राजू काका शियाळ यांची उपस्थिती लाभली. महाविद्यालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी आणि इतर मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. योग दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा उपक्रम नसून निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठीचा हा संकल्प आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे. अशा वेळी योग हा आरोग्य जपण्याचा एक प्रभावी मार्ग. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून योगाबद्दल जनजागृती होण्यास मदत झाली असून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. कार्यक्रमातील उत्साह, मान्यवरांची उपस्थिती आणि सर्वांचा सक्रिय सहभाग यामुळे हा योग दिन स्मरणीय ठरला आहे. करमाळा शहरातील आणि परिसरातील अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने होत राहत असतात. त्यामुळे अजून जर आपण आमचे समर्थ लेखणी YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा. मी सदरील बातमी ही अभिनव जोशी यांनी दिलेली आहे. तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे.